नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, गणित पहा. 6:24 घड्याळात किती अंशाचा कोन तयार होईल? तर या ठिकाणी सूत्र वापरायचं 30 तास वजा 11/2 मिनिट. आता याच्यामध्ये आपण किंमत टाकू. 30 गुणिले तास आहेत 6, वजाला वजा चिन्ह, 11/2 गुणिले मिनिटे किती आहेत 24, 30 × 180, बे एक बे, बे दोन्ही 4, 12 × 12, 12 × 1 13, 180 वजा 132 म्हणजेच 48 अंश. मग ह्या प्रश्नाचं उत्तर बघा आपण काही सेकंदात काढू शकतो. ट्रिक पहा. जर गुणोत्तर एकाचार असेल तर मिनिटाची दुप्पट करावी. बघा 6 आणि 24 याचं गुणोत्तर 6 × 6, 6 × 24 हे एकाचार येते. एकाचार आल्यामुळे हे जे मिनिट आहेत ह्या मिनिटाची डायरेक्ट दुप्पट करावी. 24 गुणिले 2 48 अंश. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पहा 6:30 किती अंशाचा कोन तयार होईल पहा. तर या ठिकाणी सूत्र आहे 30 तास वजा 11/2 मिनिटे. 30 गुणिले 6 वजा 11/2 मिनिटे आहेत 30, 30 × 180 अंश, बे एक बे, बे पंचे 10, 15 × 15, 15 × 1 16, 180 मधून 165 गेले, किती आले 15. म्हणजे किती अंशाचा कोन तयार होईल? 15 अंशाचा. हे आपण सूत्राच्या सहाय्याने काढलं. बघा याच्यासाठी सुपरफास्ट ट्रिक काय आहे? जर गुणोत्तर एकास 5 असेल तर मिनिटाची निमपट करावी. बघा या ठिकाणी 6 × 6, 6 × 5 30. गुणोत्तर जे आहे ते एकास 5 आहे. या ठिकाणी जे 30 मिनिटे आहेत याची निमपट करायची. 30च्या निम्मे किती? तर 30च्या निम्मे 15. 6:30 किती अंशाचा कोन तयार होईल? तर बघा या सूत्रामध्ये आपण किंमत टाकूया. 30 गुणिले 6 वजा 11/2 मिनिटे आहेत 36, 30 × 180, बे एक बे, बे 8 16, 18 × 1 18, 18 × 1 19. या ठिकाणी बघा आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया. म्हणजेच 198 मधून जर 180 वजा केले तर येणारी संख्या किती आहे? 80. 18 असणार आहे. येणारी संख्या 18 आहे. म्हणजे येणारा जो कोन आहे तो फक्त किती अंशाचा तयार होईल? 18 अंशाचा तयार होईल. बघा हे झालं सूत्राच्या सहाय्याने. फास्ट ट्रिक पहा. जर गुणोत्तर एकास 6 असेल तर मिनिटाची निमपट करावी. 6 × 6, 6 × 6 36. गुणोत्तर या ठिकाणी एकास 6 येते. त्यामुळे दिलेली जी मिनिटं आहेत या मिनिटाची निमपट करावी. 36ची निमपट म्हणजेच किती? 18. 6:18 किती अंशाचा कोन तयार होईल? तर बघा आपण सूत्रामध्ये किंमत टाकूया. 30 गुणिले तास आहेत 6 वजा 11/2 मिनिटे आहेत 18, 30 × 180, बे एक बे, बे 9 18, 11 9 99. 180 मधून 99 गेले, 10 मधून 9 गेले 1, 18 10 गेले 8, तर 81 पहा. तर 81 अंशाचा कोन तयार होईल. तर हे झालं आपण सूत्राच्या सहाय्याने काढलं. तर ट्रिकच्या सहाय्याने पहा गणित. जर गुणोत्तर एकास 3 असेल तर मिनिटात 4.5 निघून आले. 6 × 6, 6 × 3 18 हे गुणोत्तर आलं एकास 3. मिनिटे आहेत 18. तर 18ला आपण 4.5 ने गुणू. 18 पंचे 90, हातच्याले 9, 18 × 72 9 81. एका घराला पॉईंट म्हणून या ठिकाणी एक घर कट केलं. म्हणजे होणारा जो कोन आहे तो किती अंशाचा होईल? 81 अंशाचा होईल.